प्रेम आहे ना. आणि म्हणूनच तुला खरं सांगू का, मी आज कॉलेजमध्ये न येण्याचं कारण म्हणजे मी त्यालाच भेटायला गेली होती. हो का? कॉलेजला आले. पण तरीच मी म्हटलं की का तिकडे दिसली कशी जागा. पण दादा तू आता म्हणालास ना आनंदाची बातमी आहे हा. म्हणून, मग सांग ना. तीच आनंदाची बातमी सांगत आहे ना मी. सांग ना लवकर. तुझं त्या विक्रमवर प्रेम आहे ना. हो. आणि म्हणूनच तर मी आता सांगितलं ना त्यालाच भेटायला तर गेली होती. त्या विक्रमला हा? मी तुझ्या सोबत हा? लग्न करण्यासाठी भाग पाडून आलेलो आहे. मग खरंच? मग आणि तू या गोष्टीला तयार झालाय? अगं हो, खरंच ना? त्याचा बाप खूप जास्तीच आकराळ विक्राळ होत होता. पण त्याच्याजवळ काहीतरी नाटक करून मी अगदी तुला म्हणजे त्याला तुझ्या सोबत लग्न करायला भाग पाडलं. अच्छा. पण या गोष्टीत तू तयार झालाय ना? हो. हीच गोष्ट सांगणार अगं, होता. हीच गोष्ट सांगणार होतं. किती आनंदाची गोष्ट आहे की नाही. खरंच ना दादा. ए दादा. आणि बघ ना, चल हा. तुझ्याशिवाय मला कोणाची आदर नाहीये. मला माहित आहे नो. पण मी काय म्हणते, तू त्याला बर्बाद करायचा एक चान्स सोडू नकोस बघ. त्याला बरबाद करण्याचा? म्हणजे त्याच्या वडिलाला. अरे पण त्यांना बरबाद करण्याचा प्रयत्न देखील का करतेस तू? हा? सांग ना मला. अरे कारण माझं प्रेम आहे ना त्याच्यावर, म्हणून विचारते मी सांगतो तुला. ऐक. सांग ना. अगं मी 14-15 वर्षाचा होतो तेव्हा तेव्हा त्या माझ्या वडिलाला त्या अण्णा साठेने फाशी लावून आत्महत्या करायला भाग पाडलं. कारण माझे आई वडील साधारण शेतकरी नव्हते. अगं 25 एकरचे शेतकरी होते ते. पण त्या नालायक विक्रमच्या बापाने माझ्या वडिलाला दारूच्या आहारी लावून त्याला सर्व शेत जमीन विकायला लावली. आणि माझ्या आई वडिलांना रस्त्यावर आणलं. सगळे लोक माझ्या बापाकडे पाहून खिचू करायला लागले होते. आणि हे कृत्य माझ्या वडिलाला सहन झाले नाही, म्हणून त्याने आत्महत्या केली ग. म्हणून त्याने आत्महत्या. शिला, अगं अशा प्रकारे माझ्या वडिलांना त्यांनी भीक मागायला लावली आणि सर्व गावामध्ये त्याची खूप बेइज्जत करून टाकली ग. बेइज्जत करून टाकली. आणि म्हणूनच मला त्या साला अण्णाभाऊ साठेला हातामध्ये कटोरा धरून भीक मागायला लावायचा आहे. म्हणूनच तुला त्या विक्रम सोबत लग्न करायचं आहे. आणि समोर काय करायचं ते मी बघून घेतो. एक वेळ फक्त त्या अण्णा भाऊ पाटलाच्या सून म्हणून तू गेलीस की बाकी समोर काय करायचंय ते माझ्यावर सोपवून टाक. आणि हो, हे बघ, हे सर्व करताना तू काही काळजी करायची गरज नाही बाळा. अगं तुझ्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही. एवढं निश्चित घे. ठीक आहे, समजलं ना तुला? तुला खरं सांगू, बघ ना, अरे मी लहान असतानाच माझे वडील मला सोडून गेले. आणि काही दिवसातच आई सुद्धा मला सोडून निघून गेलेली दादा. आणि बघ ना, तू माझं सक्क भाऊ नसताना देखील मला कधीही आई बाबाची आठवण होऊ दिली नाहीस. हे दादा, तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत रे. आणि म्हणूनच तू सांगितलेलं प्रत्येक काम करायला मी तयार आहे. हे दादा, बघ माझ्यासाठी करशील ना एवढं बाळा? हो ना. आणि म्हणूनच तू मला भावाचं प्रेम दिलंस. तरी सक्का भाऊ जरी असला ना तरी एवढं प्रेम नाही करत बहिणीवर. अरे बाळा, अगं सक्का भाऊ नसलो म्हणून काय झालं, पण मनाने मानली तू माझी बहीण आहेस. दादा, तू सांगितलेलं प्रत्येक काम करायला मी तयार आहे, कारण तू मला भावाचं प्रेम दिलंयस.
भावाचा तू प्रेम दिलास भावाचा तो प्रेम